सुंदर या ठिकाणी साऊंड सिस्टम आरके साऊंड आहे ना, खरोखर सुंदर तुमचं साऊंड जबरदस्त. शेवटपर्यंत असंच लावा, कारण काय बुवाने सांगितलं नाही या मिक्सरचा झगाट वेगळा असतात. सुरुवात गुलामान हारी केला आणि प्रश्नच काय एकदा बुवांसाठी जोरदार टाळी वाजवा, कारण मुंबईतून ताज्या जमाचे आम्ही भात कापून घेतला उन्हात ना. तुमका माहिती आहे आता भाताची काय परिस्थिती आहे. खरोखर सुंदर या ठिकाणी बुवाने भजन सादर केलं. तत्पूर्वी गांगेश्वर टेम्पो चालक मला संघटनेचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, खास करून संपत दादांचे, कारण त्यांनी आज फोनवरून मला संपर्क केला की बुवा कार्यक्रम करायचा 21 तारखेला तुम्ही आहात काय, आणि त्यांनी फोन केला नाही आणि जवळ 2-3 तासानंतर कोळशीत ना फोन केला. म्हटलं लागलो आता काय म्हटलं जोडीला कोणाचं योगेश आडवेकर बुवा, म्हटलं भारी माणूस तयारी चांगली करून जाऊ होईल. बघायलाच नाही कायच्या काळात जातो मुंबईतून निघा काय ना काय माका बोलले बुवा तिची परतफेड करणार, परंतु बुवा खरोखर भजन हे बोलण्याचं व्यासपीठ नाही, पण काय लोकांच्या आग्रहास्तव बोलावं लागतं. मनोरंजन नाही तर आता पब्लिक थांबत नाही, कारण काळा तसं महिना काळ बदललो. पूर्वी लोक चंद्रकांत कदम बुवा परशुराम पांचाळ बुवांची गाणी हो सकाळी 5-5 वाजा करून थोडं आराम करून ऐकायची, बरोबर की नाही? हो की नाही? बरोबर तर बरोबर ना. तर म्हातारे वयाचे लोक
लोक असतील ते या ठिकाणी असतील त्यांना माहिती असतं. तेव्हा पण कामातीच होती, भात कापणी काय बदलली नाही. तेव्हा पण लोक अशीच भात कापत होती आणि भजनात पण अशीच चालत. आता सगळा बदलला, हळूहळू झालं. माझ्याकडे म्हणतात पहिली बारी म्हणून मला जरा जपून बोलवता लागतात. म्हणजे ह्यांका सवय पडली दुसरे कोण बारी करायची पहिली, ह्यांका बोलत पॉईंट द्यायचे, मग हे चाकळणार. चालतो ते कसं तो बघा. मुंबईला तर माझी आठवण येतो ट्रेन बदला बोलव काय कोणी चालटवला वळजू माफ करा काय बोलले तर. कारण काय लहान मुली मोठं का जर मी बोलले नाही ना तर काय होय, ढवळ्याचे तरी बांधला पावळा वाढ नाही पण गुण लागलो अशी परिस्थिती होती. कारण हो बघतात मला पासून पेटी वाढवताना सुद्धा तो डीजे चालूचा. हळूहळू जाऊया. आमची भजनाची पद्धत त्या पद्धतीने आम्ही जाणार, कारण आम्ही आमची भजनाची पद्धत सोडणार नाही. गोवांकडे सुद्धा सुंदर भजना नाच करायचं नाही. नाच खुळानी गणपती खुळा मका काय ना काय म्हटलं, गुळाचे ढेप म्हटला. भले मी गुळाचे ढेप गुळाशिवाय पर्याय नाही. आता साखर खाऊन डायबिटीस होता करण्या तर गुळाशिवाय पर्याय नाही. पण एवढी गुळाची तुला आवड असाल तर माका येऊन चाटशील. पकडणं पण चाट तुका पकडणं वाटतात पकडणं चाट मी तुला काढून देऊ तयार माझ्या नादात लागू नको. आता गिर येऊ तुका किती पॉईंट देऊ. ह्या सगळ्या पब्लिक हलणार नाही, ह्याची जबाबदारी घ्यायची. भजन पण सगळा करायचा बुवा आणि बोलणार पण एकमेकाच्या घरात जातापर्यंत आणि एकमेकाच्या परिवाराकडून बुवा जाऊन भजन करायचं नाही. आपल्या दोघात काय असेल तर आपल्या दोघात हे रसिक प्रेषण होणं होईल. पुढच्या वर्षी बारी ठरवताना की ह्या दोघांना ठेवूया आणि म्हणून बोलतो माका गुळाचे ढेप म्हटलं तो सुकुळवादी जागेला काय बघा उंक बोलतो. मागच्या बारी बोलत होतो, आता त्याचा शाप चौमाट झाला मुंबई गेल्यापासून. मरता नसतो ट्रेन मध्ये दाबतो त्या का भैया हसो. सुरुवातीच्या वेळेस ठीक आहे भजनाची सुरुवात करूया. कारण आणि भजनाची वेळ सांगली भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. नंतर हळूहळू सांगतोय बरोबर नाही बोल. हा तर पेटी चोर वाढ कमी होता. काळजी करू नको. कमी गजरा एवढे पॉईंट येते ना की तू आता बोलून बोलून तो काढायचा ऐकून. म्हणून मी त्याचा बघूया पहिली बारी काय करतात तो कसा. आता ही एक घेऊ ना असते असते रोपावळीपर्यंत भरपूर तुला पान भरा तुका खयचो पाणी माका बनवली होतो झाडी त्याच्या दिसायला मारत होतो. ह्या माका माहिती आहे. Amen.
पेरणार बुवा तसा उगवणार. कारण हे जमत तसो कारण तुम्ही जसा पेरणार तसा उगवणार. कारण तुम्ही चांगला पेरला तर चांगला उगवणार. कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा चंद्रकांत कदम बुवा यांनी चांगलं भजन निर्माण केलं म्हणून बुवा तुमच्या आमच्यासारखे चांगले भजनी बुवा या ठिकाणी आम्ही भजन करतोय आणि आज तुमच्यापर्यंत ते भजन बुवा पोहोचवतोय. बरोबर ना. एकमेकात बोललं म्हणजे बुवा भजन नाही.